की फडणवीसांना आम्ही मुख्यमंत्री करू, हा कोणता दबाव आहे मला माहीत नाही. हा दबाव ईडीचा आहे, CBIचा आहे की आणखीन कशाचा आहे. पण ठीक आहे, राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाला आपापल्या भूमिका घेण्याची मुभा आहे, तशी त्याने घेतली असेल. याआधीसुद्धा अनेक वर्ष निवडणुका ते लढत आहेत आणि निवडणुकीत काय हातात फळ मिळतं हे आपण पाहतोय. तर येऊ द्या त्यांचं सरकार. आता मी कसं काय, प्रत्येक बाप आपल्या मुलासाठी पडेल ते प्रयत्न करत असतो. मुलगाही आमचाच आहे. मी म्हटलं आधी की बाबा मुलाविषयी राजकारणात असेल तरी तो आमच्या परिवारातला मुलगा आहे, त्याच्यावरती फार आम्ही भाष्य करणार नाही. राऊतसाहेब, पण दिसतं असं आहे की विधानसभा निवडणुकीच्या काळात राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातली जवळीक वाढताना दिसते. बघा असं आहे की झालेल्या बैठका असो, शत्रूचा शत्रू नाही पण साहेब, हॉटेलमध्ये झालेल्या बैठका असो किंवा देवेंद्र फडणवीस यांनी महायुती किंवा भाजप अमित ठाकरेंना पाठिंबा देणार अशी भूमिका व्यक्त केलेली आहे. त्यामुळे हे जे सूर आहेत ते पुन्हा जुळताना दिसत आहेत. आता त्यांचे सूर जुळत असतील. एकेकाळी हेच नेते होते राज ठाकरे की अमित शहा आणि मोदींना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका, ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं सांगणार हेच नेते होते. आता असं काय झालं गेल्या 1 महिन्यामध्ये की महाराष्ट्राचे शत्रू जे आहेत ते महाराष्ट्राचे तारणहार आहेत असं वाटू लागले. राजकारणामध्ये स्वार्थ जो असतो, व्यक्तिगत स्वार्थ, त्या व्यक्तिगत स्वार्थाची तुलना कोणत्याही गोष्टीशी करता येत नाही. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, त्यांनी महाराष्ट्राचं हित हे सगळ्यात वर पाहिलं, मग राजकारण केलं. जे लोक महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत त्यांच्याशी हातमिळवणी करणं म्हणजे या महाराष्ट्रासाठी जे 106 हुतात्मे शहीद झाले त्यांच्या भावना, त्यांचं हौतात्म्य लाथांडण्यासारखं आहे. या राज्याची जनता उघड्या डोळ्याने पाहत असेल, पण प्रत्यक्ष मतपेटीतून जो नरसिंह बाहेर पडेल तो नरसिंह महाराष्ट्राच्या हिताचंच रक्षण करेल. पण अमित ठाकरे या पुढे जाऊन म्हणतायत की मनसेच्या मदतीनेच भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि शिंदेंचं आणि अजितदादांचं काय करायचं ते आम्ही पाहून. ठीक आहे, त्यांना बोलू त्यांना. तुम्हाला वारंवार हे प्रश्न काय विचारावे असे वाटतात मला माहीत नाही. याआधीसुद्धा आम्हीच सरकार बनवू असे 25 वर्ष या पक्षाकडून सांगण्यात आलं. अनेक वेळा विधानसभेत त्यांचा आमदार निवडून आला नाही आणि आता आमदार निवडून येण्यासाठी एखाद दुसरा ते फडणवीसांची हातमिळवणी करतायत, महाराष्ट्राच्या शत्रूंशी हातमिळवणी करतायत. म्हणणं आहे की भूमिका प्रत्येक पक्षांनीच बदललेली आहे. म्हणजे तुमचा पक्ष असेल किंवा शरद पवारांचा पक्ष असेल तर मी भूमिका बदलतोय तर त्याचा मग त्यांनी मान्य केलं की ती भूमिका बदलत आहेत. त्यांनी मान्य केलं की ती भूमिका बदलत आहेत. आम्ही भूमिका बदलतो असा आरोप केल्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षाची स्थापना केली. बघा, हा सत्तेसाठी भूमिका बदलली. आम्ही सत्तेसाठी कधी भूमिका बदलली नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही काही भूमिका घेतलेल्या आहेत आणि त्या भूमिका आम्ही घेत राहू. नाही पण राऊतसाहेब, एक जे मत किंवा भूमिका व्यक्त झाली आहे मनसेतून, मग अमित ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील, शिंदेंना धनुष्यबाण आणि पक्ष जाणं किंवा त्यांनी ते घेणं चुकीचं होतं. बाळासाहेबांचा पक्ष आहे आणि उद्धव ठाकरेंकडेच पक्ष असायला हवा होता, चिन्हही त्यांच्याकडेच असायला हवं होतं असं अमित ठाकरेही म्हणाले आणि राज ठाकरे असं म्हटलेलं आहे. राज ठाकरे यांनी अशा प्रकारचं परखड भूमिका याआधी व्यक्त केलेली आहे आणि या देशातल्या सगळ्या सुज्ञ नेत्यांचं आणि जनतेचं हेच म्हणणं आहे, ज्यांनी ते धापायला मदत केली ते फडणवीस, अमित शहा आणि मोदी ह्यांच्याबरोबर तुम्ही हात मिळवणी करताय, एवढंच मला म्हणायचं आहे. पण राऊतसाहेब, त्यांनी अमित ठाकरेंनी आणखी एक विधान केलं की 2017ला ते आजारी असताना त्यांच्या पक्षाचे नगरसेवक फोडणं किंवा पळवणं, त्यामुळे आता ठाकरे बंधू किंवा कुटुंब एकत्र येऊ शकत नाही. मला याच्याविषयी फार माहिती नाही आहे.
कारण महानगरपालिकेच्या कोणत्याही राजकारणात माझा सहभाग नसतो. चला, त्याच्यामुळे थँक्यू. अजित पवार यांनी राणाभाऊवर केलेल्या टीकेनंतर आता पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका आलेली आहे की सिंचन घोटाळ्याप्रकरणी मी मुख्यमंत्री असताना माझ्यावर आरोप केले जात होते की यांनी घोटाळा समोर आणला किंवा त्यांच्यावर बघा आरोप आता केले त्या जात होते. दोघांमध्ये चाललाय कलगीतुरा, तो चालू द्या ना. दिवाळी या फटाके फुटतात, तुम्ही ऐका ना. दिवाळीमध्ये असे लहान सहान फटाके कोणी फोडत असेल त्यांच्या कुवतीप्रमाणे तर वाजू द्या. नाही, पण राऊत साहेब एक आहे की राज ठाकरेंनी म्हणणं की महायुतीची सत्ता, भाजपचा मुख्यमंत्री किंवा फडणवीस मुख्यमंत्री, मनसे सत्तेत येणं, हे सगळं पाहता महायुतीच्या मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत एकनाथ शिंदे मागे पडू लागले आहेत का? मनसे आणि भाजप यांच्या मी जोडीने. वारंवार इथून सांगितलेलं आहे, एकनाथ शिंदे हे 26 नोव्हेंबरनंतर मुख्यमंत्री नसतील किंबहुना राजकारणातील नसतील. हे मी आता बोलतोय का? नाही. नाही, पण हा बीजेपीचा काही गेम प्लॅन वाटतोय का? बीजेपी हा कायम, बीजेपीचा जन्मच कपट कारस्थानातून झालेला आहे. बीजेपीचा जन्म हा कायम कपट कारस्थानं याच्यातूनच झाल्यामुळे आपल्या जवळच्या सहकाऱ्यांचं किंवा जे आपल्याला मदत करतात त्यांचा गळा कापणं हे त्यांचं धोरण असतं. मग त्या शिवसेना असेल, नकली शिवसेना असेल, अजित पवार असतील किंवा देशभरातील अन्य त्यांचे सहकारी असतील. काही दिवसांनी तुम्हाला चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे सुद्धा धारातीर्थी पडलेले दिसतील. पहा तुम्ही. चला, थँक्यू. बंडखोरांचं काही होईल? हाँ बताइए. सर, हिंदी में जानना चाहते हैं। राज ठाकरे का एक बयान आया जिसमें उन्होंने कहा है कि 2024 में जो है हाँ। देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री होंगे। उन्होंने जो शिवसेना का जो पक्ष है और जो चिन्ह है उसको लेके कहा है कि बात ऐसी है कि देखो, उनका बेटा चुनाव में खड़ा है और अगर जिसका बेटा चुनाव में खड़ा होता है उनकी मानसिक स्थिति आप समझ सकते हो. जिस बीजेपी को महाराष्ट्र से हद्दपार करने की भाषा ये नेता कर रहे थे, अमित शाह और मोदी जी को महाराष्ट्र में आने तक नहीं देना, अब वो उनके गुणगान करने लगे हैं, तो उनके मन में डर है अपने बेटे के भविष्य के बारे में. हो सकता है, होना भी चाहिए, हम उसके ऊपर क्या बात करें, लेकिन महाराष्ट्र में किसी भी हालत में महाविकास आघाड़ी का ही मुख्यमंत्री बनेगा. ये मिस्टर राज युतीमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं समोर आलंय. उमेदवारीच्या मुद्द्यावरून आता भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात वादाची ठिणगी पडली आहे. अजित पवार गटाचे उमेदवार सुनील शेळके आतापर्यंत भाजप संपली असं म्हणायचे, पण आज ते भाजपकडे विनवणी करतायत आणि स्वतः विरोधात उमेदवार उभा करा अशी मागणी करतायत. मावळ पॅटर्नमुळे शेळकेंवरती ही वेळ आली असं म्हणत भाजपचे नेते रवी भेगडेंनी शेळकेंची खिल्ली उडवली. तसंच भाजपला या मावळ पॅटर्नचे परिणाम राज्यभर भोगावे लागतील असा इशारा शेळकेंनी भाजपला दिलाय. यानंतर रवी भेगडेंनी सुद्धा आमचं ठरलंय आणि काहीही झालं तरी आम्ही बंडखोर बापू भेगडेंना आमदार केल्याशिवाय मागे हटणार नाही. आजवर भाजप संपली असं म्हणणाऱ्या शेळकेंना भाजपकडेच मदतीची याचना करावी लागते आणि मावळ पॅटर्नचे परिणाम हे असल्याचं नमूद करत रवी भेगडेंनी शेळकेंची खिल्ली उडवली. महायुतीचा उमेदवार हा नाही, जो आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराला यांनी पाठिंबा देऊन काम करतायत. म्हणून मला एवढं सांगायचं आहे, आपल्याला महायुतीचा धर्म पाळावा लागेल. आपण मावळ तालुक्यात चुकीचा पायंडा पाडू नका. त्याचे परिणाम मावळ तालुका सोडून इतर देखील तालुक्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्यासारखा भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मी भारतीय जनता पार्टी टिकवण्यासाठी, घडवण्यासाठी मला धन्यवाद आमच्या नेतेमंडळींना द्यायचे की त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवण्यासाठी मला फोन केला की आपल्याला असं काही करता येईल का. परंतु वेळ निघून गेली होती. हाच प्रयत्न गेली 2 महिने आम्ही करत होतो. तर आम्ही सगळे गेली 5-6 महिन्यापासून एकत्र आहोत आणि वोटचं डिव्हायडिंग करण्याचा प्रयत्न जर का कोण करत असेल तर ते होऊन देणार नाही. आणखी एक मोठी बातमी. चंद्रपूर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार स्नेहल रामटेके यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आलाय. अर्ज रद्द केल्यानंतर रामटेके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं आणि सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आपला उमेदवारी अर्ज रद्द केल्याचा आरोप रामटेके यांनी केला. आम्ही हाईकोर्टा में जाऊ,
आम्ही येणाऱ्या काळामध्ये चंद्रपूर विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही सगळ्यांना आक्षेपार्ह मतदान करायचं तर कसं करायचं जेव्हा आपल्याला न्याय भेटत नसेल तर आम्ही त्याच्यावर खूप मोठा निर्णय घेऊ. आमची वंचित बहुजन आघाडी सर्व आम्ही बैठक घेऊन त्याच्यावर आम्ही तुम्हाला 1-2 दिवसामध्ये पूर्ण न्याय देऊ आम्ही सांगून आम्ही ते पाऊल उचलून आम्ही कुठेही घरी बसणार नाही.